आईचा 5वा स्मृती दिन आहे माझ्या आईचा. हां 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 मग त्या निमित्तानं मग कुणाला तर सशक्त माणसाला हे करण्यापेक्षा आपण एक चांगलं तुम्हाला पण थोडीशी मदत होईल अशा दृष्टिकोनातून हे सगळं मी आणून दिलेलं आहे. हां हां थँक्यू सर. आता हे जे तुम्हाला दिसतात नाही हे पूर्णपणे यांना कुणीही नातेवाईक नाहीत आणि हे सगळे सरकारमार्फत आपल्याकडे जमा झालेले आहेत, सरकारकडून आलेले आहेत. हे पूर्ण शासनातर्फे आपल्याकडे आलेले आहेत, परंतु आपल्या शासनाची कुठलीही मदत नाही, 1 रुपया देखील मदत नाही. मित्रहो, जय भीम, जय शिवराय. आज आपल्याकडे विजय कांबळे सर आणि ज्ञानेश्वरजी चव्हाण सर संगीता कांबळे आणि संगीताजी कांबळे या जागेवरती आपल्या आज वृद्धाश्रम अनाथाश्रममध्ये आज त्यांच्या आईच्या स्मृती दिनानिमित्ताने या जागेवरती आपल्याला अन्नदान दिलेलं आहे. मित्र हो, दान दिलेलं आहे, जे करून आपल्याकडे असलेले बेवारस आजी आजोबा यांच्यासाठी हे दाखल दिलेलं आहे. मित्र हो, तेव्हा त्यांच्या आईच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या पवित्र आत्म्यात शांती मिळावेत हीच सदेश तथागत गौतम बुद्धाजींनी प्रार्थना करतो सर. तेव्हा मित्र हो, आपल्याकडे जे आजी आजोबा जे आहेत हे तरुण देखील आहेत आपल्याकडे, हे पूर्णपणे बेवारस आहेत, त्यांना नातेवाईक नाहीत, यांना पत्ता माहीत नाही आहे. मित्र असे लोक आहेत. तर मी तुम्हाला दानशूरांना विनंती करतो, जसे की आमचे ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि विजयजी कांबळे सर यांनी जसं आज आपल्याला अन्नदान दिलेलं आहे. ऑलरेडी आज मला वाटतं 8-8:30 होऊन गेलेले आहेत. त्यांचा सकाळीच मला फोन आला होता, पण त्यांच्यासाठी आपण थांबलो आहे. आज ते बिझनेसमॅन आहेत, त्याच्यामुळे ते त्यांना वेळ झालेला आहे. मित्र होतो, तर मी तुम्हाला विनंती करणार आहे दानशूरांना की आपण आमच्या आश्रममध्ये एक वेळ जरूर भेट द्यावी, जेणेकरून यांना जगण्याची एक उर्मी निर्माण होईल, एक ऊर्जा निर्माण होईल. त्यांना फक्त हे जर म्हणलं ना की आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही काळजी करू नका, तर मित्र हो, त्यांना ते आपल्या जगण्याची त्यांना उर्मी निर्माण होऊन राहील. या जागेवरती मी ज्ञानेश्वरजी चव्हाण आणि कांबळे सर आणि त्यांची परिवार यांच्याशी यांना मी या जागेवरती धन्यवाद व्यक्त करतो.